काय तर 30-30 भजे खाता तुम्ही सारखे. थोड्या वेगळ्या पद्धतीचे भजे करा ना, ते पण तांदळाचं पीठ न वापरता. 100% सांगता एकदम कुरकुरीतच होणार तांदळाचं पीठ न वापरता सुद्धा. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पहिल्यांदा काय करायचं आहे, तर मोठ्या आकाराचे 3 कांदे घेतलेले आहेत. कांदे तुम्हाला पाहिजे तशा आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता. तर इथे मी चौकोनी आकारामध्ये कांदे कापून घेतलेले आहेत. जास्त बारीक कापायचे नाहीत, थोड्या मोठ्या आकारामध्येच आपल्याला कांदे कापून घ्यायचे आहेत. जर उभे कापायचे असतील तर एकदम पातळ स्लाईस कापून घ्यायचे आहेत आणि कांद्याचे लच्छे एकदम मोकळे करून घ्यायचे आहेत. तर कांदा कापून झालेला आहे. तर इथं मी एक पालकची गड्डी घेतलेली आहे. ती सहज आता 20 ते 25 रुपयाला मार्केटमध्ये मिळते. तर पालक आपल्याला स्वच्छ धुवून कापून घ्यायचा आहे. आता एक वाटण आपल्याला तयार करायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण, छोटा पाव चमचा ओवा, छोटा अर्धा चमचा जिरं, मोठा 1 चमचा धने. आता हे पाणी न टाकता आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. वाटण आपलं तयार झालेलं आहे. पालकमध्ये आपल्याला 1 वाटी बेसन टाकायचं आहे. त्याच्यामध्येच तयार केलेलं वाटण आणि चिमूटभर खायचा सोडा टाकल्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. पाणी न टाकता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता भज्याचं पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि तेलसुद्धा छान गरम करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तशा आकारामध्ये भजे छोटे छोटे किंवा मोठे मोठे सोडून तळून घ्या.